नमस्कार मंडळी. आपण मिरची मसाले थोरात बंधू मसाले यांच्या शॉपमधून घेतलेले. घरी आलो, कांदा लसूण पण आणलेला आहे आणि खूप स्वच्छ करावे लागतातच मसाले आपल्याला खोलून. चांगले आहेत बघा, पॅकिंग तर चांगली दिसते आहे. पण बडीशोप जिरे वगैरे जे आहेत असे खडे वगैरे खडे पण नसतात बहुतेक आता. फक्त आपण चाळून वगैरे घ्यायचं, खोबरं कापायचं आणि हे सर्व आम्ही हा गरम मसाला लागतो आम्हाला मसाल्याला. माझी आजी सांगायची घरामध्ये काही नसलं तरी चालेल पण चटणी असावी, कारण काही नसलं तरी चटणी आणि भाकरी आपण खाऊ शकतो लगेच पटकन. त्याच्यामुळं मसाल्याचा दिवस हा उजाडला. मिस्टरांना मिरच्या गरम करायला लावल्या मी तिकडे मैदानात ग्राउंडमध्ये बसायला सांगितलं. ते घेऊन गेले. नंतर मी घरातलं सगळं आवरलं, सकाळचं टिफिन लंच बॉक्स झाडलं, रांगोळी आणि सर्व मसाले साफसुथरे करून भाजून घेते बघा, एक एक स्टेप बाय स्टेप. आणि ही कढई माझी खूप जुनी आहे, ती मोठी आहे, तर तो मी असा मसाला करतानाच ती कढई काढते. मग सर्व मसाले भाजून घेते, जे तळायचे ते तळून घेते. तर ते बोलले की तुम्ही जास्त तेल वापरू नका गरम मसाला भाजताना. तर हा मोठा व्लॉग येणार आहे तुम्हाला, तर हा मिनी व्लॉग. आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब, लाईक, कमेंट जरूर करा, सपोर्ट करा मला पण. मी पण एक गृहिणी आहे आणि तुम्हाला हे मिनी व्लॉग आवडतात म्हणून मी डे टू डे लाईफ पटकन एडिट करून टाकते. म्हणूनच माझे मोठ्या ब्लॉगकडं हे होत नाही, आता लक्ष जात नाही आहे लवकर. तरी पण मी करण्याचा प्रयत्न करणार आहे. तुम्ही मला सपोर्ट करा, सबस्क्राईब करा चॅनलला. आणि ते बघा, मी तुमच्याशी कॅमेऱ्यात बोलत होते. काही काही नवीन गोष्टी मी टाकलेल्या आहेत. गुलाबाच्या दिल्या होत्या त्यांनीच, आणि कसुरी मेथी. तर सर्व भाजून झालं. लास्टला फायनली कांदा भाजायचा राहिलेला, तो पण भाजून घेते. अक्षरशः जन्मबाईचा ते गाणं मला तिथं आठवत होतं. फायनली झालं आणि कांदा शेवटी भाजून घेते कढईत. आणि मिस्टरांना भरून देत होते गरम मसाला डब्यामध्ये, कारण खूप महाग पण आहे मिरच्या गरम मसाला. आणि व्यवस्थित कडकडीत झालेल्या आहेत मिरच्या पण. मिस्टर जाऊन दळून घेऊन आले. धन्यवाद. हा घाटी मसाला आहे आणि 5 किलो झालेला आहे.